लाडकी बहीण योजनेचे पैसे अचानक बंद झालेत का? केवायसी करूनही खात्यात पैसे आले नाहीत का? आणि तब्बल 80 लाख महिलांना योजनेतून वगळल्याची चर्चा सुरू असताना आता आमदार बच्चू कडू यांनी सरकारला थेट अल्टिमेटम दिला आहे. 30 जूनपर्यंत पात्र महिलांचे पैसे खात्यात जमा झाले नाहीत तर आंदोलन छेडण्याचा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. नमस्कार मंडळी, मी उमेश शेटनारे आणि आपण पाहता विदर्भ लाईव्ह. महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात दरमहा 1500 रुपये जमा केले जातात. मात्र अनेक अपात्र महिला योजनेचा लाभ घेत असल्याचे सरकारच्या निदर्शनास आले आहे. सरकारने केवायसी प्रक्रिया अनिवार्य केली. केवायसीची मुदत संपल्यानंतर आणि पडताळणी झाल्यानंतर अनेक महिलांची नावे योजनेतून वगळण्यात आली आहे. सरकारी आकडेवारीनुसार जवळपास 80 लाख महिलांना या योजनेतून बाहेर काढण्यात आले आहे. मात्र यामध्ये अनेक अशा महिलांचा समावेश असल्याचा आरोप केला जात आहे ज्या पूर्णपणे पात्र आहेत, ज्यांनी केवायसी देखील पूर्ण केली आहे, तरीही त्यांच्या खात्यात पैसे जमा होत नाहीत. याच मुद्द्यावर आता प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आणि आमदार बच्चू कडू आक्रमक झाले आहेत. गोंदियामध्ये बोलताना त्यांनी स्पष्ट इशारा दिला की ज्या पात्र महिलांचे अर्ज प्रलंबित आहेत किंवा ज्यांना लाभ मिळत नाही त्यांचे फॉर्म तातडीने मंजूर करून पैसे जमा करावेत. यासाठी बच्चू कडू यांनी सरकारला 30 जूनपर्यंतची मुदत दिली आहे. जर या कालावधीत पात्र महिलांना न्याय मिळाला नाही तर राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. दरम्यान सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे की पात्र महिलांना लाभ मिळत राहील. केवळ अपात्र, अपूर्ण कागदपत्रे असलेल्या किंवा गैरमार्गाने लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांची नावे वगळण्यात आली आहेत. आता 30 जूनपर्यंत सरकार काय निर्णय घेते आणि ज्या महिलांचे पैसे अडकले आहेत त्यांना दिलासा मिळतो का, त्याकडे लाखो लाडके बहिणींचे लक्ष लागले आहे. तुमच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे नियमित येतात का? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा.